नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मनमानीचा सामान्य नागरिकांना फटका. लातूर जिल्ह्यातील हंद्राळ तालुका निलंगा येथील शेतकऱ्यावर अन्याय. राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्याच्या जमिनीवर होतोय कब्जा. येथील शेतकरी अनिल पाटील यांनी केला आरोप. अनेक वेळा लेखी तक्रार देऊनही ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्या हुकुमशाहीचा ठरतोय बळी. जिल्हाधिकारी लातूर यांच्या कार्यालयासमोर केले होते उपोषण. खोटे कागदपत्र तयार करून केला घरचा उतारा तयार. अन्यायग्रस्त शेतकऱ्याची प्रशासनाकडे धाव. ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्यावर केले आरोप. न्याय मिळवण्यासाठी अनिल पाटील यांची लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे केल्या अनेक तक्रारी. काय आहे प्रकरण, चला जाणून घेऊया. माझ्या मालकाची जमीन, मालकी हक्काची स्वतः जमीन माझ्या नवऱ्याची, त्याच्यावर अतिक्रम भरपूर होऊ लागल्यात. का म्हणणं आहे तुमचं? काय नाही म्हणणं का आहे, आमची जमीन आम्हाला मिळावं. अतिक्रमण झाले वाटते? झालं, भरपूर होऊलेल्या ते अतिक्रम भरपूर होऊल्यात. आमची जमीन आम्हाला मिळावं. माझ्या शेतात बांधकाम चालू आहे, ती मला पाडून देण्यात येईल. ते बांधलेले जे घर आहे ते घर मला बांधून देण्यात येईल, पाडून देण्यात येईल. एकंदरीत विषय असा आहे की माझ्या मालकी हक्काची जमीन आहे, वडिलोपार्जित, आणि ग्रामपंचायतीचा जो मनमानी कारभार चालू आहे माझ्या क्षेत्रामध्ये वाढीव, तो ग्रामसेवक, सरपंच, इथले कोण कार्यकर्ते असतील त्यांनी वाढीव क्षेत्र 7/8 तयार करून इथं घरकुलं मंजूर करत आहेत माझ्या क्षेत्रामध्ये. माझ्या जमिनी 7/8 माझ्या स्वतःच्या नावचा आहे वैयक्तिक. माझे वडिलोपार्जित जमिनीवर यांनी कब्जा केलेला आहे, अतिक्रमण केलेलं आहे. त्यानिमित्तानं मी त्यांना वारंवार सांगूनसुद्धा ते ग्रामसेवक, सरपंच ऐकायला तयार नाहीत. या कारणानिमित्त त्यांना नोटीसही दिलो मी. त्या कारणाने त्यांनी माझं मान्यता केलेली नाही. मी वारंवार त्यांना सांगून कुठलंच माझं ऐकायला तयार नाही. सरपंच आणि ग्रामसेवक जर प्रत्यक्षदर्शनी पाहत असता तिथं मी माझ्या वैयक्तिक जमिनीमध्ये बांधकाम का करता असं विचारण्यास गेल्यानंतर त्यांनी मला मारहाणीचं म्हणजे दादागिरीची भाषा करत आहेत. त्यानिमित्तानं मी पोलीस स्टेशनलाही अर्ज दिलेला आहे. पोलीस स्टेशनही दखल घ्यायला तयार नाही. तसेच तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, BDO साहेब यांना वारंवार निवेदन देऊन त्यांनी माझी दखल घ्यायला तयार नाहीत. मी माझ्या परिवारासह दिनांक 7/11/2025 या दिवशी कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणही केलेलं आहे. उपोषणात मला सांगितलं की तुम्हाला नोटीस देऊ आम्ही, त्यांचं काम तात्काळ थांबवू. तरी काम त्यांनी थांबवलेलं नाही. काम इतकं फास्ट चालू आहे माझ्या क्षेत्रामध्ये. माझ्या 7/8 माझ्या नावचा आहे वैयक्तिक, माझ्या वडिलाच्या नावचा आहे. म्हणजे वडिलोपार्जित वडिलाची जमीन मी कास्त करतो आहे. मी जमीन ती आता स्वतः मी म्हणजे कास्त करतो आहे ती जमीन. त्या लोकांनी माझ्यावर अन्याय भरपूर केलेला आहे. तरी महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी सखोल या गावची चौकशी करावं. या निलंगा तालुक्यामधले जे गाव आहे माझं हंद्राळ गाव, मोठं पण लक्षण खोटं आहे गावचं. आणि या गावामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे, भरपूर भ्रष्टाचार. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसलो होतो, हो, उपोषणाला बसल्याच्या नंतर तुम्ही उपोषण कशाच्या आधारे सोडलं? माझ्यावर थोडंसं कलेक्टर साहेब आणि BDO साहेब यांनी मला ऑफिसमध्ये बोलावून घेतले आणि माझ्यावर थोडंसं प्रेशर घातले, दबाव घातले की तुम्ही उपोषण सोडा, आम्ही तुम्हाला नोटीस द्यायला ग्रामसेवकला. आणि नोटीस दिले मला त्या दिवशी 8 तारखे दिवशी नोटीस दिले की काम आम्ही थांबवण्यात मोजणी करून घ्या म्हणले मला.
बरं, आज किती तारीख आहे आणि किती तारखेला तुम्ही हे केलं होतं, उपोषण केलं होतं? तुम्हाला पत्र किती तारखेला दिले आणि आज किती तारीख आहे आणि आजची परिस्थिती, त्यावेळेची परिस्थिती काय आहे? मी उपोषण 7 तारखेला केलं होतं. 8 तारखेला मला नोटीस देण्यात आली, काम स्टॉप होईल, बंद होईल काम. ठीक आहे म्हणलो, माझी मोजणी होईपर्यंत काम बंद होऊ द्या म्हणलो. त्यावेळेसची जर परिस्थिती पाहता 7 तारखेची, तर त्या ठिकाणी खोदकाम वगैरे चालू होतं. या 2-3 महिन्यापूर्वीचा जो कालावधी होता त्यावेळेस खोदकाम चालू होतं. त्यावेळेस मी म्हणलो काम थांबवणार आहे. ठीक आहे, थांबवा, मला नोटीसही दिले. तर आजची जी परिस्थिती आहे, तर आज बेसमेंट लेवलच्या वरचं काम चालू आहे. मग या प्रकारे ग्रामपंचायतकडे तुम्ही काही लेखी कळवले का? लेखी कळवलं आहे, त्यांना नोटीसही पाठवलं मी. माझी मोजणी फीस भरवलेली जी नोटीस आहे त्यांना मी पाठवलेलं आहे त्यांना सर्व, आणि वारंवार सांगून मी त्याने ऐकायला तयार नाही. ग्रामपंचायतकडून तुम्हाला काही कळवण्यात आले का? फक्त नोटीस दिले मला. उपोषणाला ज्यावेळेस मी बसलो होतो त्यावेळेस मला नोटीस दिली त्यांनी फक्त 8 आता तारखेची. तुमची मागणी काय? आता माझी मागणी अशी आहे की ते पूर्ण जे घरकुल आहे चुकीच्या दृष्टीने ह्यांनी त्याचा उपयोग करत आहेत. एक तर जागा त्यांच्या नावावर नाही, जमीन माझी आहे, कास्त चालू जमीन आहे ती माझी. आता प्रत्यक्षदर्शनी जर पाहायला गेलं तिथं तर जमीन माझी चालू आहे, सद्यस्थितीला चालू आहे जमीन तिथं. आता तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार? शासनाकडे माझी एवढीच विनंती आहे की माझी मोजणी होईपर्यंत जर माझ्या मोजणीमध्ये जर ते क्षेत्र आलं तर शासनाला मला ते माझ्या अंडरखाली मला देण्यात यावं, पोलिसासहित, पोलीसमार्फत. एवढी माझी विनंती आहे शासनाकडे. जर समजा जर हे अतिक्रमण नाही हटलं हां. तर तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? अतिक्रमण जर नाही हटलं तर मी आपले महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मी जाणार आहे. माझे जमिनीवर अतिक्रमण या लोकांनी केलेलं आहे आणि ते अतिक्रमण हटवण्यात यावं. आणि ह्या लोकांनी शासनाची भरपूर फसवणूक केलेली आहे. इथले जे लोक आहेत ह्या लोकांनी शासनाची भरपूर फसवणूक केलेली आहे. ज्या घरामध्ये नोकरदार, एका घरामध्ये 3 नोकरदार आहेत, त्या लोकांना 3-3 घरकुलं देण्यात आले शासनाचे. घर एकच, घरकुलं 3, अशी सध्याची परिस्थिती आहे इथं. जो गरीब आहे तो गरीबच आहे सध्या इथं, आणि सरपंच आणि ग्रामसेवक मिळून हे मनमानी कारभार चालू करत आहेत. ह्या गोरगरीब लोकांचा गैरफायदा घेत आहेत त्यांनी. हे असं होता कामा नये. आणि या गावामध्ये ना नाली स्वच्छ आहे, ना रस्ते स्वच्छ आहेत, ना पिण्याला पाणी नाही. आज तागायत जर सध्या परिस्थिती जर पाहिलं, ह्या महार हंद्राळामध्ये गाव एवढं आता महार म्हणायला तर आपल्याला अधिकार नाही समजा, परंतु या गावचं एक लौकिक मोठं आहे की सर्व लोक इथं म्हणजे आम्ही बाबासाहेबाला मानणारे अनुयायी लोक आहात, परंतु बाबासाहेबावरच हे लोक अन्याय करत आहेत. हे असं मला म्हणायचं आहे. हे असं होता कामा नये. आपण काय करतो, कुठल्या तर ह्याच्या खाली जाऊन शासनाकडे हां. तुमची आता मागणी काय आहे? शासनाकडं माझी मागणी एवढीच आहे की या गावाकडं थोडंसं लक्ष द्या. म्हणजे कसं, माझं म्हणण्याचा दृष्टिकोन कसा आहे, जर आज जो मेन रस्ता आहे गावामध्ये येणारा, तो रस्ता जर पाहिला, जर एवढी घाण आहे त्या रस्त्याला, आणि गाव तर आमचं एवढं लौकिक आहे की हागणदारी मुक्त गाव झालेलं होतं. एवढ्या लोकांनी आमच्या गावावर म्हणजे भरपूर कमाई करून गेले. काही लोक जे कर्मचारी आहेत ते गरीब राहिले ते राहिलेच. आणि वारंवार शासनाला माझी विनंती एवढीच आहे की आमच्या जमिनीवर कब्जा केलेले जे लोक आहेत हे हटवून आम्हाला योग्य न्याय मिळावं, अशी शासनाकडे माझी विनंती आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, त्यांनी माझं एवढं निवेदन ऐकावं आणि या गावाचं थोडंसं सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, एवढी माझी विनंती आहे. आणि माझ्यावर झालेला जो अन्याय आहे तेवढं
अतिक्रमण हटवून माझ्यावर योग्य न्याय देण्यात यावा एवढी माझी विनंती शासनाकडे आहे.